तालुक्यामधील अनेक कार्यकर्ते त्यांचे होते. कैलासराव वाकचौरे, त्यानंतर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता असलेले बबन वाळुंज सारखा एक सर्वसामान्य नेता, सर्वसामान्य कार्यकर्ता, यांच्यावर अजितदादांचा विशेष जीव होता. अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर असताना आपसुकपणे अजितदादा बबन वाळुंज सर्वसामान्य कार्यकर्त्याला फोन करायचे, त्यांना भेटायचे, आदराने त्यांना विचारायचे. असा सर्वसामान्य कुटुंबातील असणारा एक सच्चा कार्यकर्ता बबन वाळुंज यांच्यावर देखील अजितदादांचं विशेष प्रेम होतं. त्याचप्रमाणे बघायला झालं तर अकोले तालुक्यातील जे काही युवा पत्रकार असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, यांच्यावरती देखील सातत्याने लक्ष ठेवण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं होतं. विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, महिला असेल, राजकारणी असेल, नेता असेल, कार्यकर्ता असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, पत्रकार असेल, या सर्वांवर अजितदादांचं विशेष प्रेम होतं. नावानिशी ते कार्यकर्त्यांना ओळखत होते. दौऱ्यादरम्यान कुठेही भेट झाली तर आपसुक त्यांना हाक मारून ते बोलवायचे. त्यामुळं महाराष्ट्राने आणि राज्याने फक्त एक नेता गमावला नाही, तर एक समजून घेणारा आपला आधारवड गमावला आहे.